कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन. रयत क्रांती कामगार संघटना महाराष्ट्र राज्य व भारतीय बहुजन कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे मुदत धरणे आंदोलन चालू आहे. यामध्ये जितेंद्र सूर्यवंशी भाऊ, प्रत्यक्ष अध्यक्ष रयत क्रांती कामगार संघटना महाराष्ट्र राज्य व सलीम सय्यद भैयाराव, संस्थापक अध्यक्ष भारतीय बहुजन कामगार संघटना, तसेच जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस संघटित कामगार विभाग व कार्याध्यक्ष सांगली जिल्हा नोंदणीकृत बांधकाम कामगार संघटना हक्क समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख मागणीसाठी करण्यात आलेल्या सर्व 10 शैक्षणिक योजना तात्काळ पूर्व सुरू करण्यात याव्या. इयत्ता पहिली महाविद्यालयीन शिष्यवृत्ती, MSCIT व उच्च शिक्षणासाठीचे अर्थसहाय्य पूर्वीप्रमाणे सुरू करावे. प्रलंबित सर्व शैक्षणिक अर्ज तात्काळ मंजूर करून विद्यार्थ्यांना निधी वितरित करावा. प्रलंबित असलेले सर्व बांधकाम कामगारांचे ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज तात्काळ मंजूर करून त्यांच्या वारसांना नियमानुसार लाभ वितरित करण्यात यावेत. बांधकाम कामगारांच्या सर्व प्रलंबित योजनांचे अर्ज तातडीने निकाली काढावेत. कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यापूर्वी कामगार संघटनांशी चर्चा करावी. यासाठी दिनांक 30/7/2026 रोजी धरणे आंदोलन चालू केले आहे. हे आंदोलन बेमुदत चालू असणार आहे. हे आंदोलन सहाय्यक आयुक्त कामगार भवन उद्योग भवन समोर करण्यात आले आहे, असे जितेंद्र सूर्यवंशी भाऊ व सलीम सय्यद भैयाराव यांनी केले. त्यांच्याबरोबर सुहास लोंढे, बहुजन कामगार संघटना व कॉम्रेड अशोक नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन हे सुरू राहणार आहे. याचवेळी मुझफ्फर संधी यांनी राष्ट्रवादी कामगार संघटना यांच्यातर्फे पाठिंबाही देण्यात आला. विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. खाली करा. कामगार एकजुटीचा विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. कामगार एकजुटीचा विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. नमस्कार, मी मुझफ्फर संधी, राष्ट्रवादी कामगार जिल्हाध्यक्ष. आज रयत कामगार संघटनेतर्फे व भारतीय बहुजन कामगार संघटनेतर्फे सहाय्यक आयुक्त कामगार भवन येथे बेमुदत धरणे आंदोलन होत आहे. या आंदोलनास आमच्या राष्ट्रवादी कामगार सांगली शहर जिल्ह्यातर्फे आज पाठिंबा दिला. तरी या ज्या काय मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत त्यांच्या लवकरात लवकर मागण्या मान्य करावा व ज्याही काही शासकीय योजना, शैक्षणिक योजना ज्या बंद करण्यात आल्या आहेत त्या पूर्व सुरू करण्यात याव्या. तसेच बांधकाम कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी असणाऱ्या आरोग्य योजना हे गेली महिन्याभरापासून बंद आहे, ते लवकरात लवकर सुरू करून कामगारांना न्याय द्यावा. धन्यवाद.